नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल लेक्चरमध्ये तुम्हा साऱ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील म्हणजेच इयत्ता 10वीच्या कुमारभारती पाठ्यपुस्तकातील शेवटचा पाठ जो स्थूल वाचनाचा दिलेला आहे तो पाठ आज आपण अभ्यासणार आहोत, व्युत्पत्ती कोश. पण या पाठाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगते, ती आधी आपण ऐकूया. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक मंदिर असतं. त्या मंदिरामध्ये एके दिवशी कोणा एक राजाकडून पूजा होणार असते. म्हणजे कोणी एक राजा त्या मंदिरामध्ये पूजेसाठी येणार असतो आणि ही बातमी त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला कळते. पुजाऱ्याला ही बातमी कळताच पुजारी काय करतो, लगेचच 5,000चं कर्ज काढतो आणि त्या संपूर्ण मंदिराची डागडुगी आणि रंगरंगोटी करून घेतो. कारण राजा येणार असतो पूजेला. ठरलेल्या वेळेनुसार तो दिवस उजाडला आणि राजा त्या वेळेमध्ये त्या मंदिरात पोहोचला. पुजाऱ्याकडून त्या राजाच्या शुभ हस्ते त्या मंदिरामध्ये देवाची पूजा अर्चा संपन्न झाली आणि पूजा झाल्यानंतर त्या राजाने दक्षिणा म्हणून पुजाऱ्याच्या ताटात किंवा आरतीच्या ताटात दक्षिणा म्हणून 4 आणे ठेवले. ते 4 आणे पाहिल्यानंतर पुजाऱ्याला खूप राग आला. एवढा मोठा राजा आणि फक्त 4 आणे दक्षिणा ठेवून गेला. पण पुजारी हुशार होता. त्याने काय केलं, ते 4 आणे आपल्या मुठीत घेतले आणि तो गावभर फिरू लागला आणि फिरताना सगळ्यांना सांगू लागला की राजाने पूजा संपन्न झाल्यानंतर मला एक भली मोठी वस्तू दिली आहे दक्षिणा म्हणून. पण मी गरीब पुजारी, एवढी भली मोठी वस्तू मला परवडणार नाही, मला झेपणार नाही. माझ्या घरात तेवढी जागाही नाहीये. म्हणून मी त्या वस्तूची विक्री करतोय. तेवढ्यात गावातला एक व्यक्ती आला आणि म्हणाला, हे घ्या 10,000 रुपये आणि मला ती वस्तू द्या. पुजारी म्हणाला, नाही परवडणार. पुढे चालत गेल्यानंतर गावात दुसरा एक व्यक्ती म्हणाला, मी तुम्हाला 50,000 देतो, ती वस्तू मला द्या. पुन्हा पुजारी म्हणाला, छे एवढी महागडी आणि एवढी मोठी वस्तू फक्त 50,000 देणं मला नाही झेपणार, मला नाही परवडणार. हळूहळू ही बातमी राजापर्यंत जाऊन पोहोचते आणि जसं राजाला कळतं तसं राजा धावत पळत त्या पुजाऱ्याकडे येतो आणि आल्यानंतर त्या पुजाऱ्याला म्हणतो की, हे पुजाऱ्या, तुझ्या हातात किंवा तुझ्या मुठीत जी काही वस्तू आहे ती कोणालाही दाखवू नकोस. मी तुला 1,25,00,000 रुपये देतो, ती वस्तू मला परत कर. पण ती वस्तू कोणालाही दाखवू नकोस हा. आणि मग तेव्हापासून आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण प्रचलित झाली. ती म्हण म्हणजे झाकली मूठ 1,25,00,000ची. पहा, आहे की नाही गंमत मराठी भाषेतली. असे अनेक शब्द, अनेक म्हणी आपण मराठी भाषेमध्ये संवादामध्ये बोलताना जे शब्द आपण वापरतो त्या प्रत्येक शब्दामध्ये एक छान गंमत दडलेली असते. फक्त ती गंमत अनुभवता आली पाहिजे. मग ती कुठे अनुभवता येणार, ती गंमत आपल्याला कशी कळणार की हा शब्द कसा तयार झाला, कुठून आला, कसा निर्माण झाला. तर त्या शब्दाची गंमत अनुभवायची असेल तर त्यासाठी आपल्याला व्युत्पत्ती कोश, या व्युत्पत्ती कोशाची गरज आपल्याला घ्यावी लागते किंवा उपयोग करून घ्यावा लागतो. दुसरा एक शब्द सांगते बघा, अडाणी. नेहमीच आपण वापरतो ना बोलताना अडाणी. अडाणी म्हणजे काय, की जो शिकलेला नाही, सुशिक्षित नाही असा व्यक्ती तो अडाणी, हो की नाही. पण हाच अडाणी शब्द ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आपण कितीही शिकलेलो असलो, सुशिक्षित असलो, उच्च विद्या विभूषित असलो तरी जर आपल्याला शेतीचं काम येत नसेल तर त्या ग्रामीण लोकांच्या दृष्टिकोनातून आपण अडाणी. पहा, आहे की नाही गंमत. तर अशा अनेक शब्दांच्या गमती-जमती आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत आणि त्या जर शोधायच्या असतील तर आपल्याला
व्युत्पत्ती कोशाची मदत घ्यावी लागते. तर आज आपण पाहणार आहोत व्युत्पत्ती कोश. हा जो व्युत्पत्ती कोश पाठ आहे, हा याआधी आपण निलिमा गुंडी यांचा बोलतो मराठी हा पाठ अभ्यासला. त्या पाठाशी संलग्न असा हा पाठ आहे. तर पाठाला आपण सुरुवात करूया. बघा, त्या पाठामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण आधी पाहूया की व्युत्पत्ती कोश म्हणजे काय. त्यानंतर त्या व्युत्पत्ती कोशाचं स्वरूप कसं असतं, या व्युत्पत्ती कोशाची गरज आणि महत्त्व काय आहे, तसंच हे व्युत्पत्ती कोश कसं कार्य करतं, म्हणजे व्युत्पत्ती कोशाचं कार्य काय आहे, आणि हा व्युत्पत्ती कोश त्याचा निर्मिती ठराव कधी झाला, त्याची जबाबदारी कोणी स्वीकारली, त्यासाठी अर्थसहाय्य कोणी दिलं, त्याचं प्रकाशन कोणी केलं, आणि त्यामध्ये असणाऱ्या गंमत शब्दांची. तर अशा एकेका मुद्द्याचा अभ्यास आपण या पाठातून करणार आहोत. तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये का बरं दिला आहे, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जो प्रत्येक पाठ आहे किंवा प्रत्येक कविता आहे ती देण्यामागे काही ना काही उद्देश आहे नक्कीच. तर हा व्युत्पत्ती कोश या पाठाचा उद्देश नेमका का आहे, का तुम्हाला अभ्यासण्यासाठी दिलेला आहे, ते आपण आता पाहूया. व्युत्पत्ती कोश गरज आणि महत्त्व समजून घेणे. या व्युत्पत्ती कोशाची गरज काय आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे तुम्हाला कळावं, हे तुम्ही समजून घ्यावं, म्हणून तुम्हाला हा पाठ या ठिकाणी दिलेला आहे. तसंच शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे शब्द कसा, केव्हा, कोठे निर्माण झाला, म्हणजे त्या शब्दाचा उगम कधी, कुठे, कसा, केव्हा झाला हे अभ्यासणे. व्युत्पत्ती कोश हाताळण्याची सवय लागणे, म्हणजे एकदा का आपल्याला ही गंमत अनुभवायला मिळाली की मग आपण काय करत जातो, मराठी भाषेतले प्रत्येक शब्द, अरे हा शब्द कसा तयार झाला असेल, कधी तयार झाला असेल, कुठून तयार झाला असेल, मग ही उत्सुकता आपल्याला लागते आणि मग आपण काय करतो, प्रत्येक शब्दाचा उगम, तो शब्द कसा तयार झाला हे शोधण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेत जातो. म्हणजेच आपल्याला व्युत्पत्ती कोश हाताळण्याची सवय लागते. तर ही सवय लागावी हा या पाठाचा उद्देश आहे. पुढे शब्द एक पण त्याचे अर्थ मात्र अनेक असतात हे समजून घेणे. बघा, बऱ्याचदा एकच शब्द असतो पण तो आपण वेगवेगळ्या अर्थांनी, वेगवेगळ्या संदर्भांनी वापरत असतो. एक उदाहरण सांगते. मला बस लागते. बघा, मला बस लागते. या ठिकाणी लागते हे जे क्रियापद आहे हे वेगवेगळ्या अर्थाने आपण कसं वापरतो बघा. मला बस लागते म्हणजे काय, की मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बसने प्रवास करावा लागतो, म्हणजे मला बस लागते, हा एक अर्थ झाला. आणि ज्या वेळेला आपण बसमध्ये बसतो, काहींना सवय नसते, त्यावेळेला लांबच्या प्रवासामध्ये बस लागते म्हणजे काय, तर आपल्याला मळमळतं, उलटी आल्यासारखं होतं किंवा काही वेळेला उलटी होत, त्याला म्हणतात बस लागणे. म्हणजे बघा, बस लागणे हे क्रियापद आपण दोन्ही अर्थांनी वापरलेलं आहे. तर असं शब्द एक पण त्याचे अर्थ अनेक कसे असतात हे समजून घेणे हा या पाठाचा उद्देश आहे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला व्युत्पत्ती कोशाची मदत घ्यावी लागते. पुढे आहे शब्द एक पण निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो हे समजून घेणे. म्हणजे आपली मराठी भाषा ही इतकी लवचिक आहे की ती हवी तशी, हव्या त्या वेळी, वेगवेगळ्या संदर्भांनी ती वापरली जाते. म्हणून शब्द एक पण निरनिराळ्या परिस्थितीमध्ये तोच शब्द वेगवेगळी रूपे धारण करतो हे समजून घेणं हा या पाठाचा उद्देश आहे. पुढे तुमच्यामध्ये असलेली ही जी शोधक वृत्ती आहे, शोधण्याची, आपल्यामध्ये अनेक वृत्ती असतात, तर त्यातली ही जी एक शोधक वृत्ती आहे, काहीतरी शोध घेणं, तर ही शोधक वृत्ती, निरीक्षण करण्याची वृत्ती म्हणजे निरीक्षण क्षमता, नीट लक्षपूर्वक पाहणे, त्याचं निरीक्षण करणे, तर ही क्षमता, त्यानंतर तुमच्यामध्ये असलेली जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता,
ही जी कौशल्य आहेत तुमच्यामध्ये दडलेली, या कौशल्यांचा विकास करणं, ही कौशल्ये विकसित करणं हा या पाठाचा उद्देश आहे. चला तर पाहूया पुढे. या ठिकाणी हा जो ग्रंथ आहे व्युत्पत्ती कोश, जो लिहिलेला आहे किंवा संग्रहित केलेला आहे कृपा कुलकर्णी, म्हणजेच कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी. त्याचं चित्र त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे. या व्युत्पत्ती कोशाची भाषा आहे मराठीत. त्यानंतर हा एक शैक्षणिक कोश आहे. त्याचं प्रकाशन हे शुभदा सारस्वत यांनी केलेलं आहे, म्हणजे त्याचे प्रकाशन यांच्या मार्फत केलेलं आहे. आणि पहिली आवृत्ती या व्युत्पत्ती कोशाची 1946 साली झालेली आहे. त्यानंतर दुसरी आवृत्ती 1963 साली आणि तिसरी आवृत्ती 1993 साली प्रकाशित झालेली आहे. आता आपण सर्वप्रथम समजून घेऊया की कोश म्हणजे काय. तर बघा, कोश ही संकल्पना आधी आपण समजून घेऊया. विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा किंवा संग्रह, त्याला म्हणायचं कोश. आता विशिष्ट प्रकारे रचून म्हणजे कसं, तर अकार विल्हेनुसार आपली मराठी भाषेतली जी वर्णमाला आहे अ ते ञ पर्यंतची, तर त्या अ ते ञ पर्यंतचा जो क्रम आहे त्या क्रमानुसार, त्याला अकार विल्हे असं म्हटलं जातं, तर त्या क्रमानुसार या कोशाची रचना केलेली असते. मग विशिष्ट प्रकारे रचून उपलब्ध करून दिलेला माहितीचा साठा किंवा संग्रह म्हणजे कोश, किंवा शब्दांची फोड करून त्याचा उलगडा करणे म्हणजे कोश, किंवा खूप शब्दांचा खजिना म्हणजे कोश. आणि या कोशाचे अनेक प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार जो आहे शब्दकोश, तो आपण इयत्ता 8वी मध्ये अभ्यासलेला आहे. त्यानंतर विश्वकोश, ज्याचा अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये केलेला आहे. आणि तिसरा प्रकार आहे व्युत्पत्ती कोश, ज्याचा अभ्यास आपण 10वी मध्ये आता करणार आहोत. आता आपण व्युत्पत्ती कोश म्हणजे कोश म्हणजे काय हे आपण अभ्यासलं. आता व्युत्पत्ती कोश म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. व्युत्पत्ती या शब्दाचा अर्थ आहे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दांच्या मुळाचे ज्ञान. मुळाचे ज्ञान म्हणजेच काय, की त्या शब्दाच्या मुळापाशी जाणं, तो शब्द कसा केव्हा कोठे निर्माण झाला, त्या शब्दाचा उगम कसा झाला, त्या शब्दाच्या मुळापर्यंत जाणं, त्या मुळाचं ज्ञान घेणं म्हणजेच व्युत्पत्ती. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती घेणे म्हणजेच व्युत्पत्ती सांगणे. मग आता या व्युत्पत्ती शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, तर अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. म्हणजे अनेक शब्द आहेत त्या कोशामध्ये, ज्या शब्दांची निर्मिती, ज्या शब्दांचं मूळ त्या संग्रहित करून त्या कोशामध्ये दिलेलं आहे, त्याला म्हणायचं व्युत्पत्ती कोश. आणि ही शब्दांची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने एक आनंददायी प्रक्रिया असते. ज्या वेळी आपण एखाद्या शब्दाच्या मुळापर्यंत जातो आणि तो शब्द कसा तयार झाला हे जेव्हा आपल्याला कळतं, त्यावेळेला आपल्याला खूप आनंद होतो. त्याच्यामुळे शब्दांची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने एक छान आनंददायी अशी प्रक्रिया आहे. तर बघूया, हा आनंद आपणही अनुभवूया. बघा, तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक संवाद दिलेला आहे. तो संवाद आता आपण आधी वाचूया. हा संवाद आहे राधा आणि आई, म्हणजे आई आणि मुलगी या दोघींमधला हा संवाद त्या ठिकाणी पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. राधा म्हणते, आई हे काय आहे ग कोपऱ्यात? आई म्हणते, अगं ती सतार आहे, ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली आहे महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली आहे. बघा तिथे सतार. सतार हे काय आहे, एक तंतू वाद्य आहे. तंतू म्हणजे तारा. त्या तारा अशा घट्ट बांधलेल्या असतात आणि त्या तारांना आपण बोटाने थोडंसं स्पर्श केला की त्या तारांमधून स्वर बाहेर पडतात.
तर सतार हे एक तंतुवाद्य आहे. आणि या ठिकाणी ती मुलगी म्हणते की हे कोपऱ्यात काय ठेवलेलं आहे, तेव्हा आई म्हणते की ते सतार आहे, जे आजोबांना इनाम म्हणून महाराजांकडून मिळालेलं आहे. आणि ती सतार आधी गावी होती, ती आता इथे आणली आहे. राधा: इनाम? इनाम म्हणजे काय ग आई? आई हसून म्हणते, अगं इनाम म्हणजे बक्षीस. अगं माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. हो, मला माहिती आहे ती. इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? थांब हं, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. आपण पाहूया हं, त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. आणि आता आई आजोबांच्या खोलीतला तो जो व्युत्पत्ती कोश आहे तो घेऊन येते. आणि त्या व्युत्पत्ती कोशामध्ये जो अर्थ दिलेला आहे किंवा त्या शब्दाचं मूळ दिलेलं आहे ते तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा, चौकटीमध्ये. इनाम. इनाम हे काय आहे? नाम आहे. आणि नाम म्हटलं की ते स्त्रीलिंगी, पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगी असतं. मग या ठिकाणी न असं दिलेलं आहे. न हे नपुंसकलिंगी या शब्दाचं पूर्ण रूप न देता लघुरूप दिलेलं आहे. न म्हणजेच नपुंसक लिंगी. कायमची देणगी किंवा मोफत वतन, बक्षीस, प्राईज, गिफ्ट, इनाम, ग्रँट. बघा, त्या व्युत्पत्ती कोशामध्ये इनाम या शब्दाचं मूळ दिलेलं आहे. पुढे दिले अर. अर हे लघुरूप दिलेलं आहे. अर म्हणजे अरबी भाषा. अरबी भाषेतून आलेला तो शब्द आहे, म्हणून तिथे त्याचं लघुरूप दिलंय अर. इन अधिक आम बरोबर वरिष्ठांकडून देणगी. इन अधिक आम, इनाम बरोबर, म्हणजेच वरिष्ठांकडून, थोरा मोठ्यांकडून मिळालेली देणगी किंवा बक्षीस म्हणजेच काय? इनाम. पुढे पाहूया. आता हा अर्थ आपण पाहिलेला आहे किंवा आईने आणि त्या मुलीने त्या व्युत्पत्ती कोशातून इनाम या शब्दाची मूळ जे आहे ते पाहिलेलं आहे. बघितलंस का राधा? हे इथे अर लिहिले आहे, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. आता आई काय म्हणते की इनाम हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे, तो आपल्याला कळला. आता आपण इनामदार मधला दार हा प्रत्यय शोधू. प्रत्यय म्हणजे काय? शब्दाच्या मागे जोडलेली जी अक्षरं असतात त्याला आपण प्रत्यय म्हणतो. मग आता इथे व्युत्पत्ती कोशामध्ये जो दार या शब्दाचं जे मूळ दिलेलं आहे ते त्या ठिकाणी चौकटीत तुम्हाला दिलेलं आहे. दार, प्र. प्र म्हणजे प्रत्यय आणि त्याचं लघुरूप दिलेलं आहे प्र. स्वामित्वदर्शक फारसी प्रत्यय. अ टर्मिनेशन शोईंग प्रोसेशन. म्हणजे बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे, फारसी भाषेतून आलेला प्रत्यय. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असे दाखवणारा प्रत्यय. म्हणजे स्वामित्व म्हणजे काय? की मालकी, स्वतःच्या मालकीचं, त्याला स्वामित्व असं म्हणतात. तर इथे स्वामित्वदर्शक ही म्हणजे एखादी गोष्ट एखाद्या जवळ आहे असे दाखवणारा, दर्शविणारा प्रत्यय. इथे इनामदार म्हणजे ज्याच्या जवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा किंवा धारण करतो किंवा घेतो किंवा ती स्वीकारतो त्याला म्हटले दार. मग ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे, म्हणजे ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस म्हणजे इनामदार. बघा किती सोप्या भाषेत आई त्या राधाला हे व्युत्पत्ती कोशातली निर्मिती, त्या शब्दाची निर्मिती किंवा त्या शब्दाचं मूळ समजावून सांगते की दार हा प्रत्यय फारसी भाषेतून आलेला आहे. आणि मग जसं जबाबदारी जो स्वीकारतो किंवा ज्याच्यावर जबाबदारी दिली जाते तो जबाबदार, तसं इनामदार म्हणजे ज्याला इनाम दिला जातो किंवा ज्याने इनाम धारण केलेला आहे असा व्यक्ती.
आणि मग राधा म्हणते, आई ही माहिती किती छान आहे, आता मी सुद्धा नेहमी असे शब्द शोधत जाईन. आणि बघा, हा जो ही जी भाषेतली गंमत आहे, किंवा हा जो भाषेतल्या शब्दाचा मूळ जे शोधण्यातला आनंद आहे, हा आनंद त्या राधाने अनुभवला. मुलांनो, तुम्ही सुद्धा असे अनेक शब्द आहेत आपल्या मराठी भाषेमध्ये जे आपण सहज बोलत असतो. त्या शब्दांचं जर मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला सुद्धा हा आनंद अनुभवता येईल. आणि मग तुम्हाला देखील हा व्युत्पत्ती कोश सतत हाताळण्याची सवय लागेल. आणि मग अशी नवीन नवीन माहिती, त्या शब्दाची निर्मिती कशी झाली, तो कोणत्या भाषेतून आलाय, तो कसा तयार झालाय, हे सगळं कळल्यानंतर निश्चितच आपली भाषा समृद्ध होण्याच्या दृष्टीने हा आनंद तुम्हाला खूप प्रेरणादायी ठरू शकेल. तर निश्चितच हा आनंद तुम्ही सुद्धा अनुभव घ्यायचा आहे. आता आपण पुढे वळूया व्युत्पत्ती कोशाकडे प्रत्यक्ष. त्या ठिकाणी तुम्हाला तो व्युत्पत्ती कोशाचं चित्र किंवा तो ग्रंथ समोर दिलेला आहे, पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. आता आपण व्युत्पत्ती म्हणजे काय नेमकं ते सविस्तर पाहूया. व्युत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दांच्या मुळाचे ज्ञान. बघा, व्युत्पत्ती म्हणजे काय, तर शब्दांच्या अर्थाचं आणि त्या शब्दाच्या मुळाचं ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजेच त्या शब्दाची व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे तो व्युत्पत्ती कोश. संग्रह म्हणजे साठा. असे अनेक शब्द ज्या शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे त्या शब्दांची निर्मिती किंवा त्या शब्दांचं मूळ एकत्रित संग्रहित केलेलं आहे, त्याला म्हणायचं व्युत्पत्ती कोश. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येतं. बघा, भाषेमध्ये अनेक बदल होत असतात. म्हणजे जशी जशी वर्ष बदलत जातात तसे भाषेमध्ये सुद्धा अनेक बदल होत जातात. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे आणि समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहे. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. बघा, भाषा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. म्हणजे यादव कालीन भाषा वेगळी होती, संतकालीन भाषा वेगळी होती, पंडिती काव्याची भाषा वेगळी होती, त्यानंतर शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली शिवकालीन भाषा वेगळी होती, पेशवेकालीन भाषा वेगळी होती, आणि मग इंग्रजांच्या कालखंडातली भाषा वेगळी होती, आणि त्यानंतर आता आपली आधुनिक भाषा. म्हणजे इतिहास जर आपण बघितला भाषेचा तर पूर्वापार त्या भाषेमध्ये त्या त्या काळामध्ये त्या त्या कालखंडामध्ये अनेक बदल होताना आपल्याला दिसून येतात. मग हे जे इतिहासाच्या दृष्टीने भाषेमध्ये जे फरक आपल्याला दिसून येतात, वेगवेगळ्या काळातली भाषा बोलणारे जे आहेत त्या बोलणाऱ्यांच्या शब्दांमधले उच्चार आणि प्रत्यक्षात समाजामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे उच्चार, हे जे बदल आहेत हे बदल आपल्याला वेगवेगळ्या काळामध्ये दिसून येतात. मग कधी कधी त्या शब्दांच्या अर्थानुसार बदल घडून आलेला असतो, किंवा कधी कधी उच्चारानुसार त्या शब्दांमध्ये बदल घडून आलेला असतो. तर उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, मराठीतील आग हा शब्द आपण आग लागली असं म्हणतो की नाही आता सुद्धा कधी, तर आग हा शब्द आपण सहज वापरतो. पण हा आग शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृत म्हणजे काय, की प्राचीन मध्ययुगीन काळातली भाषा, त्याला प्राकृत असं म्हटलेलं आहे. मग प्राकृत मध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. मराठीतील आग हा शब्द संस्कृत मधील अग्नीपासून आलेला आहे. बघा, संस्कृत मधल्या अग्नीपासून आग हा शब्द आलेला आहे. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळतं. पण भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची, म्हणजेच काय, सुलभीकरण म्हणजे सोपे करून सांगणे त्याला सुलभीकरण म्हणतात. तर सोपे करण्याची प्रवृत्ती असते. कारण बऱ्याचदा काय होतं की कठीण शब्द उच्चारताना सगळ्यांना जमतातच असं नाही, किंवा ते कठीण शब्द सगळ्यांना समजतातच असं नाही. मग तो शब्द सोपा करून सांगितला जातो, आणि त्याच्यासाठी उदाहरण दिलंय अग्नी.
आता अग्नी हा शब्द संस्कृत पासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये तो अग्गी हा शब्द तयार झाला आणि हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषांमध्ये त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकांचीही देवाणघेवाण होते आणि या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हेच पाहतो. शब्दसिद्धी म्हणजे काय? शब्दांची निर्मिती कशी होते त्याला शब्दसिद्धी म्हणतात. तर बघा या ठिकाणी सांगितलं गेलं आहे की बऱ्याचदा हे जे भाषेमधल्या शब्दांमध्ये जे बदल घडून येतात ते का घडून येतात? तर एकतर इतिहास काळापासून ज्या भाषा काळानुसार बदलत गेल्या तर त्या इतिहास काळामुळे वेगवेगळ्या कालखंडात ती भाषा वापरली गेली आणि त्यामुळे सुद्धा भाषेमध्ये काय होत गेले? बदल होत गेले. दुसरं काय आहे की कठीण शब्द हे सोपे करून सांगण्यात आले. म्हणजे सुलभीकरण हे एक दुसरं कारण आहे ज्याच्यामुळे भाषेमध्ये बदल होत गेले. म्हणजे भाषेतल्या शब्दांमध्ये बदल होत गेले. आणि तिसरं कारण की जेव्हा दोन भाषक किंवा अनेक भाषिक लोक एकमेकांशी संवाद साधू लागले, एकत्र जेव्हा आले, तेव्हा त्या दोन वेगवेगळ्या भाषांचं काय झालं? एकत्रीकरण झालं आणि मग त्यांच्यामध्ये देवाणघेवाण झाली. आणि ही जी देवाणघेवाण होती ही फक्त भाषेची नव्हती, शब्दांची नव्हती, तर काही वेळेला व्याकरणिक दृष्ट्या देखील देवाणघेवाण केली गेली. आणि मग याची नोंद या व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा ना, बऱ्याचदा आपण मराठी भाषा आपण शहरामध्ये जी बोलतो तीच मराठी भाषा ग्रामीण भागातही बोलली जाते, दुर्मिळ भागातही बोलली जाते. मग काळानुसार, स्थळानुसार आणि एकत्र येण्यामुळे आपली हीच मराठी भाषा भाषेमधले शब्द वेगवेगळे बोलले जातात वेगवेगळ्या ठिकाणी. तर हे जे बदल आहेत हे म्हणजे जेव्हा अनेक भाषा बोलणारी लोक किंवा अनेक लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला त्यांच्या भाषेतली शब्दांची काय होते? देवाणघेवाण होते आणि त्याच्यामुळे मग भाषेतल्या शब्दांमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येतात. काही शब्द असे असतात की ते मराठीमध्येही वापरले जातात, हिंदी भाषिक लोकही ते शब्द वापरतात, किंवा संस्कृतमध्येही तो शब्द आपल्याला दिसून येतो. तर असे अनेक भाषिक लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होऊन ते शब्द एकमेकांच्या भाषेमध्ये स्वीकारले जातात आणि हा बदल आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये दिसून येतो. आता पुस्तकामध्ये एक तक्ता दिलेला आहे. एका ठिकाणी भाषा दिलेल्या आहेत, दुसऱ्या ह्याच्यात मूळ शब्द दिलेला आहे आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये मराठी शब्द दिलेला आहे. पाहूया आपण. बघा, संस्कृत भाषेमध्ये तुंड हा मूळ शब्द आहे, तुंड. आणि तोच तुंड हा शब्द मराठी भाषेमध्ये ज्याला आपण म्हणतो तोंड. बघा, तुंड शब्द जरा अवघड वाटला आणि म्हणून सुलभीकरणाच्या दृष्टीने तो मराठीत तोंड असा आपण वापरतो. कन्नड भाषेमध्ये तुप्प हा मूळ शब्द आहे, तुप्प. आणि तोच मूळ शब्द जेव्हा मराठी भाषेमध्ये आपण वापरतो तेव्हा तूप असं म्हणतो. अरबी भाषेमध्ये इत्र हा मूळ शब्द आहे, इत्र. आणि तोच मराठी भाषेमध्ये आपण अत्तर असं म्हणतो. तर बघा, अशा प्रकारे इतिहासाच्या दृष्टीने, सुलभीकरणाच्या दृष्टीने आणि अनेक भाषिक एकत्र येऊन संपर्कात येऊन देवाणघेवाण जेव्हा होते त्यावेळेला हे असे शब्दांमध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आणि हे सगळे बदल का, कसे, केव्हा, कुठे, कधी निर्माण झाले हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला मिळतं. पुढे वळूया. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. अपरिहार्य म्हणजेच अनिवार्य, सक्तीचे असतात. बघा,
काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपामध्ये बदल होतो, त्यांचे अर्थ बदलले जातात आणि त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल हे अनिवार्य असतात, सक्तीचे असतात. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा. बघा, आपले आजी आजोबा जी भाषा बोलत होते ती भाषा, त्यानंतर तुमचे आई वडील म्हणजे आई बाबा बोलता आहेत ती भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा. आता इथे उदाहरण दिलंय व्हॉट्सअपची भाषा. बघा, तुम्ही तुमच्या मित्राशी जेव्हा व्हॉट्सअपवर संवाद साधत असता तेव्हा ती भाषा कशी आहे. बऱ्याचदा व्हॉट्सअपवरचे मेसेज हे लघुरूपातच असतात, म्हणजे गुड मॉर्निंग एवढं मोठं स्पेलिंग लिहिण्यापेक्षा जी आणि एम लिहिलं की झालं. म्हणजे बघा, व्हॉट्सअपची भाषा वेगळी आहे, म्हणजे तुम्ही आणि तुमच्या मित्रांमध्ये बोलली जाणारी भाषा वेगळी आहे. घरात आई वडील बोलतायत ती भाषा, भावंडांमधलं जो संवाद आहे ती भाषा आणि आपले आजी आजोबा जे काही बोलत होते ती भाषा. या सगळ्यांमध्ये खूप फरक आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणजे तुम्ही जर हे निरीक्षण केलं तर हे तुमच्या लक्षात येईल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो. म्हणजे पूर्वी त्या शब्दाचा अर्थ जो घेतला जायचा तो आता आधुनिक काळामध्ये तो अर्थ न राहता तो त्या शब्दाचा वेगळाच अर्थ घेतला जातो. म्हणजे मूळ अर्थाबरोबरच आणखीन एखादा नवीन अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. स्थिरावत जाणे म्हणजे त्यामध्ये समावेश करणे, समाविष्ट होत जातो. उदाहरणार्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान असा होता. म्हणजे शहाणा कोणाला म्हटलं जायचं? जो खूप हुशार आहे, बुद्धिमान आहे, त्याला शहाणं म्हटलं जायचं पूर्वी. पण आता काय झालंय? आता म्हणजे पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा त्याचा अर्थ घेतला जायचा. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आलेला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. पण आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. म्हणजे आता आपण एखादा जर खूपच त्याचं टॅलेंट दाखवत असेल तर आपण त्याला काय म्हणतो? हा जरा अतिशहाणाच आहे. म्हणजे बघा, हुशार, शहाणा हा जो अर्थ पूर्वी होता तोच अर्थ आत्ताच्या आधुनिक काळात अतिशहाणा असा झालेला आहे. तर काही काळाने याची नोंद सुद्धा आपल्याला व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तविण्यात आलेली आहे. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ बघा, शब्द अनेक दिलेले आहेत. वात, पवन, मरुत, समीर, अनिल. बघा, अनेक शब्द दिलेले आहेत पण त्याचा अर्थ काय आहे? वारा. म्हणजे वारा म्हणजेच काय? वात, पवन, मरुत, समीर आणि अनिल. अनिल नाव असतं ना मुलाचं? आहे का तुमच्यामध्ये अनिल? मग अनिल म्हणजेच काय? वारा. तर शब्द अनेक आहेत पण अर्थ मात्र एकच आहे. आणि मग तो अर्थ वेगवेगळ्या संदर्भांनी वापरला जातो. पवनचक्की. बघा, पवन हा जो शब्द आहे, पवनचक्की, तसं आपण वातचक्की म्हणतो का? नाही. अग्निचक्की म्हणतो का? अनिलचक्की म्हणतो का? तर नाही. वातचक्र म्हणतो का? हो. समीर चक्र म्हणतो का? तर नाही. म्हणजे पवनचक्की आणि वातचक्र या संदर्भाने आपण तो शब्द, तो अर्थ वापरत असतो. असे मराठीमध्ये अनेक शब्द आहेत जे अनेक शब्दांचा अर्थ एकच असतो आणि मग तो शब्द आपण वेगवेगळ्या संदर्भांनी, वेगवेगळ्या अर्थांनी तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. मगाशी जे मी उदाहरण दिलं, मला बस लागते, त्याप्रमाणे. तसंच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ सुद्धा वेगवेगळे असतात. बघा, अनेक शब्द असतात त्याचा अर्थ एक असतो, पण काही वेळेला शब्द एकच असतो पण त्याचे अर्थ वेगवेगळे असतात. आता इथे पाठ्यपुस्तकामध्ये पाठ हा शब्द दिलेला आहे. बघा, शब्द एकच आहे, पाठ, पण त्याचे वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. माझी पाठ दुखते आहे. पाठ म्हणजे शरीराचा एक अवयव, बरोबर? आणि दुसरं वाक्य दिलंय, हा पाठ सोप्पा आहे. आता इथे पाठ म्हणजे काय? तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील धडा, त्याला म्हणायचं पाठ. म्हणजे बघा, पाठ हा शब्द एक आहे पण त्याचे अर्थ मात्र भिन्न भिन्न आहेत,
वेगवेगळे आहेत. मग ही जी शब्दांमधली गंमत आहे, हा जो शब्दांमधला उगम आहे, त्याचा जन्म आहे, त्याची निर्मिती आहे, ही निर्मिती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर यासाठी आपल्याला व्युत्पत्ती कोशाची गरज भासते. आणि जेव्हा आपण हा व्युत्पत्ती कोश हाताळतो, अशा वेगवेगळ्या शब्दांच्या गमती जमती समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला निश्चितच आपल्याला ती गंमत अनुभवता येते आणि त्यातून आपल्याला आनंद अनुभवता येतो. खूप आवडतं आणि मग आपली उत्सुकता आणखीन ताणली जाते आणि मग आपल्याला सतत एक सवय लागते की अरे हा शब्द कसा तयार झाला असेल, कुठून आला असेल, कोणत्या भाषेतून आला असेल, आणि मग आपण तो शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्यातली ती जिज्ञासा वृत्ती अधिक तीव्र होते आणि मग आपण निरीक्षण करतो, शोध घेतो आणि आपल्यातली ही शोधक वृत्ती आपण जागृत करतो. म्हणजेच आपल्यामध्ये दडलेल्या या ज्या क्षमता आहेत, या क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करतो. तर आज आपण हा पाठ एवढाच पाहणार आहोत. या पाठामध्ये आत्ता आपण काय पाहिलं तर कोश म्हणजे काय, व्युत्पत्ती म्हणजे काय आणि व्युत्पत्ती कोश म्हणजे काय. मग या व्युत्पत्ती कोशाची गरज काय आहे, त्याचं महत्व काय आहे आणि या व्युत्पत्ती कोशातून शब्दाच्या मुळापर्यंत गेल्यानंतर त्यातून मिळणारा आनंद कसा अनुभवायचा, भाषेतली गंमत कशी अनुभवायची, हे आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. व्युत्पत्ती कोशाचं स्वरूप पाहिलेलं आहे, त्याची रचना कशी असते ती पाहिलेली आहे. आता यापुढे व्युत्पत्ती कोशाचं नेमकं कार्य काय आहे किंवा व्युत्पत्ती कोश नेमका कसा पाहायचा हे आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. बघा, एकदा का शब्दाची ओळख झाली की वाक्याची ओळख होते, वाक्याची ओळख झाली की मग भाषेची ओळख होते आणि एकदा भाषेची ओळख झाली की मग ती भाषा समृद्ध होण्यास मदत होते आणि मग आपल्या या भाषेतल्या गमती जमती अनुभवता अनुभवता आपण आपलं ज्ञान समृद्ध करत असतो. तर या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न दिलेला आहे. तिसरा प्रश्न, पाठाबाहेरील उदाहरणे शोधून खालील कृती करा. बघा, तिथे एक कृती दिलेली आहे उदाहरणासाठी. शब्द अनेक पण अर्थ एक. आता इथे उदाहरण दिलेलं आहे जल, नीर, तोय. हे वेगवेगळे शब्द आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे तर पाणी. पाणी या शब्दाला जल म्हटलं जातं, नीर म्हटलं जातं आणि तोय म्हटलं जातं. म्हणजे शब्द अनेक आहेत, अर्थ मात्र एक आहे. तर याच उदाहरणासारखे इतर अनेक शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत. ते शब्द तुम्ही शोधायचे आहेत. ज्याचे अनेक शब्द आहेत पण अर्थ मात्र एकच आहे, असे शब्द तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर शब्द एक पण अर्थ अनेक. तिथे उदाहरण दिलेलं आहे पान. आता पान म्हणजे काय तर झाडाचे पान म्हणजेच पर्ण. आणि पान म्हणजे काय तर पुस्तकाचे पान, पृष्ठ. तुमच्या पाठ्यपुस्तकातलं किंवा कोणत्याही पुस्तकाचं पान त्याला म्हणा किंवा वहीचं पान, तर त्याला पृष्ठ असं म्हटलं जातं, पान असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी शब्द एक आहे पण त्याचे अर्थ अनेक आहेत. तर असे तुम्ही मराठी भाषेतले इतर शब्द शोधायचे आहेत ज्याचे शब्द एक असतो पण अर्थ वेगवेगळे असतात. तर ते तुम्हाला वहीत लिहायचे आहेत. मग आजचा गृहपाठ तुमच्यासाठी हाच असणार आहे की शब्द अनेक आणि अर्थ एक असे शब्द शोधायचे आणि ते वहीत लिहून काढायचे आणि शब्द एक पण त्याचे अर्थ अनेक असे मराठी भाषेतले अनेक शब्द शोधून ते लिहून काढायचे. आणि हा गृहपाठ आजच्या आज तुम्ही पूर्ण करायचा आहे. उर्वरित पाठ जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. तोपर्यंत छान अभ्यास करा, परीक्षा जवळ येते आहे. तसंच मुलांनो, 27 फेब्रुवारीला आपला मराठी भाषा दिन आहे. तर मराठी भाषा दिन आपण मराठी भाषेचा आपल्याला प्रत्येकालाच अनुभव आहे, अभिमान आहे. तर मराठी भाषा दिन आपण साजरा करणारच आहोत अगदी उत्साहाने. तर त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा गृहपाठ तुम्ही करायचा आहे आणि असे मराठीतले अनेक शब्द तुम्ही शोधून त्याचा अर्थ शोधून ते लिहायचे आहेत.
तर चला आपण पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत छान अभ्यास करा आणि आपलं स्वतःचं आरोग्य सुद्धा तितकंच जपा. धन्यवाद.